वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गोपालकृष्ण भगवान की जय। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। सर्वप्रथम सकल संतांना वंदन करतो, श्री गुरूंना वंदन करतो आणि आपण सर्व उपस्थित कठोपनिषदाचे अभ्यासक श्रोतृवर्ग आपणा सर्वांनाही सादर अभिवादन करतो आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करतो। कठोपनिषदातील दुसऱ्या अध्यायातील पहिल्या वल्लीचा विचार आपण करतो आहोत। मागच्या वेळेला आपण मंत्र क्रमांक 4 आणि 5 यांचा अभ्यास केला। त्या मंत्रांचा थोडासा आढावा घेऊ आणि मग पुढे जाऊ। या मंत्रांमध्ये स्वप्नांतम जागरितांतम चोभौ येनानुपश्यति महांतम विभुमात्मानं मत्वा धीरो न शोचति अशा प्रकारचा मंत्र आपण बघितला होता। जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या ज्या 3 अवस्था आहेत, या अवस्थांच्या मध्ये जे काही ज्ञान मला होतं, कुठलाही प्रकारचं ज्ञान, पदार्थांचं ज्ञान, विषयांचं ज्ञान, अनेक प्रकारची ज्ञानं जी मला होतात ती मला आत्म्याच्या अधिष्ठानावर ही सर्व ज्ञानं होतात। आणि अशा प्रकारचा महान विभू असा जो आत्मा आहे हा, त्याला जाणल्यानंतर मग शोकाला काही कारण राहत नाही। आपण मागे विचार केला होता, होणाऱ्या प्रत्येक ज्ञानाच्या मागे असणारं ज्ञान असतं आणि ज्याची ज्याची ज्ञानं होतात ती सगळी वृत्ती ज्ञानं, ते सगळे पदार्थ, ते सगळे विषय हे सगळे माईक आहेत, मिथ्या आहेत, अनित्य आहेत, अशाश्वत आहेत। आणि म्हणून अशा पदार्थांचा, अशा ज्ञानाचा आणि अशा विषयांचा विचार करण्याची काही गरज नाही आणि त्यांच्यामध्ये आसक्त राहण्याची तर अजिबात आवश्यकता नाही। आणि असं बघा, आसक्त नसेल तर आपण शोकरहित होऊ शकतो, कारण विषयांची आणि पदार्थांची आसक्ती हीच मुळात शोकाला कारणीभूत असते। शोकाचं महत्त्वाचं कारण तेच आहे की आपण आपल्या जीवाला, आपल्या देहाला, आपल्या बाजूच्या जगताला सत्य मानतो आणि त्याच्यामध्ये आपण आसक्त होतो। ही आसक्तीच मुळात शोकाला कारणीभूत आहे। जर का आपण आसक्तरहित जीवन जगू शकलो तर आपण शोक करणार नाही। पण ते करण्याकरता काय जाणून घ्यायला पाहिजे? मी आत्मा आहे हे जाणून घ्यायला पाहिजे। प्रत्येक होणाऱ्या बोधामागे असणारा आत्मा असतो, हा विषय आपण 4थ्या मंत्रामध्ये बघितला। त्याच्यानंतर 5व्या मंत्रामध्ये ईशानं भूतभव्यस्य न ततो विजिगुप्सते अशा प्रकारे मंत्र आपण बघितला। जो भूत आणि भविष्य, भूतकाल आणि भविष्यकालाचा जो ईशान आहे म्हणजे शासक आहे असा तो ईश्वर जाणल्यानंतर मग कोणत्याही गोष्टींचं रक्षण करण्याची गरज राहत नाही। सगळं काही ईश्वर करतो, सगळं काही ईश्वरी शक्तीच सगळं काही करते असं आपण साधक, पारमार्थिक, उपासक आपण सगळे असं सहजगत्या म्हणून जातो। खरं आहे ते, सगळं चैतन्य शक्तीच सगळ्यांमध्ये वास करून असते आणि तीच सगळ्या गोष्टींना प्रेरक असते, तीच करणारी आहे, तीच करविणारी सुद्धा आहे। ईश्वर कर्ता आणि करविता दोन्ही आहे असं आपण म्हणतो। पण ते आपण
खऱ्या अर्थाने मानत नाही, ते आपण जाणून घेत नाही. जे लहान मुलं असतात बघा, ती लहान मुलं हट्ट करतात आणि बाबांबरोबर स्कूटरवर बसतात आणि मग हात समोर ठेवून जसे काही मीच कशी गाडी चालवतोय भुरभुर करत अशी मस्तपैकी गाडी चालवतात. चालवणारा कोण असतो? त्याचा वडील असतात, पण त्या मुलाला वाटतं की मीच चालवतोय. काही मुलं बाबांच्या मागे कारच्या सीटवर बसतात आणि ते कारचं स्टेअरिंग व्हील जे असतं ते हातामध्ये धरून फिरवतात. त्यांना वाटतं मीच गाडी चालवतोय. अगदी त्याचप्रमाणे आपल्यालासुद्धा आपण बालक नसूनही मोठे झालेले असूनसुद्धा आपल्याला असं वाटत असतं की हा जो सगळा प्रपंच करतो आहे तो माझ्यामुळे होतो आहे. हा जो संसार चालला आहे, हे जे कुटुंब चाललं आहे, हे माझ्यामुळे चाललं आहे. मी याचा पोषण करणारा आहे, मी याचा रक्षण करणारा आहे आणि याचं रक्षण करण्याची जबाबदारी माझी आहे. अशा प्रकारचा विचार मी करतो आणि मला खरंच असं वाटतं की हे सगळं माझ्यामुळे होतं आहे, हे सगळं मीच करतो आहे. आणि आपण कितीतरी दिवस कशाला, महिने कशाला, वर्षानुवर्ष अशा पद्धतीने आपण जगत असतो. गोंदलेकर महाराज फार छान म्हणतात, हाची सुबोध गुरुचा मानावा राम सर्वथा करता. त्या रामरायाला एकदा करता मानलं, कर्तृत्वाची गोष्ट रामरायाला सोपवली की आपण मोकळे होऊ शकतो. पण आपण फक्त काय करतो? गोंदवलेकर महाराजांचं हे स्तोत्र म्हणतो फक्त, पण तसं खऱ्या अर्थाने वागत नाही. हा प्रपंचही त्याचाच आहे, ईश्वराचाच आहे. दिलेले नातलगसुद्धा त्याचे आहेत, कुटुंबातले सगळे त्याचेच आहेत. तो त्यांना जितके दिवस इथे ठेवणार आहे तितके दिवस ठेवून घेणार आहे. नंतर त्यांना जेव्हा तो बोलवणार आहे तेव्हा तो बोलवणार आहे. हे सगळं कुणाचं आहे? त्याचंच. म्हणजे कुणाचं? ईश्वराचं. म्हणून हा प्रपंच जो आपण करतो आहोत, या प्रपंचामध्ये आसक्त न होता ज्या पद्धतीने आपण एखादा खेळ खेळतो त्या पद्धतीने गोंदवलेकर महाराजच म्हणतात, खेळा ऐसा प्रपंच मानावा, हाची सुबोध गुरुचा खेळा ऐसा प्रपंच मानावा. अशा पद्धतीने खेळकर वृत्तीने जर का आपण प्रपंच करू शकलो शांतपणे, त्याच्यात आसक्त न होता, त्याच्यात लिप्त न होता, तर आपण हे गाठू शकतो. तर याचा अर्थ असा मग नक्कीच नाही की मी माझ्या जबाबदाऱ्या सगळ्या झटकून द्यायच्या, हे ईश्वराचं आहे म्हणजे मी काही करायचं नाही, माझी कर्तव्य मी तरी कशाला करायची, जे कुटुंब आहे त्यांच्याकडे बघायचंच नाही, असं अजिबात करायचं नाही. आपण सर्वजण प्रापंचिक आहोत आणि आपण प्रापंचिक असून पारमार्थिक आहोत. आपल्याला दोन्ही गाठायचं आहे. इथे कोणीही संन्यास घेतलेला व्यक्ती माझ्या माहितीत तरी नाही. आपण कोणी संन्यासी नाही आहे घरदार सोडून जायला. असं बघा, परमार्थामध्ये वेदांतशास्त्रामध्ये 3 प्रकारच्या गोष्टी मांडलेल्या आहेत. 3 सत्तांना महत्त्व आहे. एक आहे पारमार्थिक सत्ता, दुसरी आहे प्रातिभासिक सत्ता आणि तिसरी आहे व्यावहारिक सत्ता. पारमार्थिक सत्ता ही एकच फक्त सत्ता अशी आहे की जी सत्य आहे. वेदांतशास्त्र म्हणतं की सत्य जे आहे ते फक्त पारमार्थिक सत्ता तेवढीच फक्त सत्य आहे. प्रातिभासिक सत्ता ज्याला म्हणतात ती मिथ्या आहे आणि व्यावहारिक सत्तासुद्धा मिथ्या आहे. आपण प्रातिभासिक सत्तेला लगेच मिथ्यत्व देतो, आपण मान्य करतो. स्वप्न मिथ्या आहे, काल्पनिक आहे, आपण मान्य करतो. आपण प्रातिभासिक सत्तेतली अजून उदाहरणं द्यायची झाली तर आपण चित्रपट बघायला जातो, सिनेमे बघतो. ते सगळं कसं असतं? काल्पनिक असतं. आपल्याला माहिती असतं हे सगळं काल्पनिक आहे, हे सगळं खोटं आहे, जे काही दाखवतात ते पडद्यावर ते खोटं आहे. ही प्रातिभासिक सत्ता आहे, ती आपण सहजगत्या स्वीकारतो की ही मिथ्या आहे, ही काल्पनिक आहे. पण व्यावहारिक सत्तेला उगाचच कारण नसताना खूप जास्त महत्त्व देतो आणि त्याला सत्य मानून जातो. ही व्यावहारिक सत्तासुद्धा मिथ्या आहे, पण मिथ्या म्हणजे पूर्णपणे खोटी नाही. आपली जी काही कर्तव्य आहेत ती कर्तव्य या व्यावहारिक सत्तेमध्ये राहून करणं आपल्याला क्रमप्राप्त आहे आणि ते करणं हे आपलं कर्तव्य आपण पूर्णपणे करायलाच पाहिजे. फक्त ते करत असताना कर्तव्यबुद्धी दृढ ठेवून मिथ्यत्व बुद्धीसुद्धा दृढ ठेवता आली तर आपण त्याच्यामध्ये लिप्त होऊ शकत नाही, आसक्त होऊ शकत नाही. आपण अजून 2 गोष्टींचा विचार केला होता. एक तटस्थ लक्षण बघितली होती आणि एक स्वरूप लक्षण बघितली होती. आणि त्याचबरोबर आपण अन्वय आणि व्यतिरेक या 2 गोष्टींचाही विचार मागच्या वेळेला केला होता. त्याचा एक अगदी थोडक्यात परामर्श घेऊ आणि पुढे जाऊ. तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण आणि त्याचबरोबर अन्वय आणि व्यतिरेक.
आत्मवस्तू नित्य आहे, अविनाशी आहे. आत्मवस्तूच फक्त केवल आहे. आत्मवस्तू सर्वांमध्ये अनुस्यूत आहे. तीनही अवस्था ज्या आहेत, या तीनही अवस्था म्हणजे कुठल्या? जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. या तीनही अवस्थांमध्ये ही आत्मवस्तू अनुस्यूत आहे. म्हणजे ती असतेच असते. तिन्ही काळांमध्ये ती आहे, तिन्ही अवस्थांमध्ये पण आहे. या तिन्ही अवस्थांचा विचार आपण मागच्या वेळेला केलेला आहे. जगाचा अनुभव घेणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्या अनुभव आपल्याला जगाचा, वस्तूंचा, व्यावहारिक सत्तेतला असो किंवा प्रातिभासिक सत्तेतला असो, जागृतीमधला असो किंवा स्वप्नावस्थामधला असो, आपल्याला अनुभव येतो. आपण गोष्ट बघितली होती मागच्या वेळेला जनकराजाची. तो अनुभव येतो आणि तो जेव्हा अनुभव येतो त्यावेळेला तो अत्यंत खरा आहे, सत्य आहे असं आपल्याला वाटतं सुद्धा. म्हणून जागृतीतल्या आणि स्वप्नातल्या सगळ्याच गोष्टींची ज्ञानं जी होतात, जे अनुभव येतात ते खरे वाटतात. पण त्याचं जे अधिष्ठान आहे तो आत्मा आहे. आत्मप्रकाशामुळे हे सगळे ज्ञान आपल्याला होतात. आणि सुषुप्तीमधलं देखील ज्ञान जे आहे, सुषुप्तीमध्ये जो आपल्याला आनंद मिळतो तो नोंद करणारा, ज्याच्या अधिष्ठानावरती नोंद केल्या जाते ना, ते सुद्धा आत्मतत्वच आहे. म्हणून आत्मा हा तिन्ही काळांमध्ये आहे, तिन्ही अवस्थांमध्ये आहे, तिन्ही शरीरांमध्ये आहे. म्हणून अशा पद्धतीने हा आत्म्याचा अन्वय आपल्याला जाणून घ्यायचा आहे. एक अजून दृष्टांत देतो म्हणजे क्लिअर होईल. फुलांचे हार असतात, सगळेजण आपण करतो. आत्ताच नवरात्र झालं. एक धागा असतो, त्या हारामध्ये एक धागा असतो आणि अनेक प्रकारचे फुलं त्या धाग्यात विणलेली असतात, गोवली असतात. आता हा हार जो असतो, त्या हारामधला हा जो धागा आहे, हा सगळ्या फुलांमध्ये असतोच असतो. आणि शिवाय फुलांच्या बाहेरसुद्धा तो आलेला असतो, जिथे आपण गाठ मारतो. पण प्रत्येक फूल जे आहे ते प्रत्येक फूल हे दुसऱ्या फुलाहून वेगळं असतं. प्रत्येक फूल हे दुसऱ्या फुलाहून वेगळं असतं. म्हणजे आता व्यतिरेकाच्या भाषेत बोलायचं झालं तर प्रत्येक फूल हे एकाहून वेगळं असल्यामुळे एक फूल दुसऱ्या फुलापासून वेगळं आहे. म्हणजे एका फुलाचा दुसऱ्या फुलामध्ये व्यतिरेक आहे. आणि तो जो धागा आहे तो प्रत्येक फुलामध्ये गोवला असल्यामुळे तो जो धागा आहे त्याचा त्या हारामध्ये, त्या फुलांमध्ये अन्वय आहे. अशा पद्धतीने आपण विचार करू शकतो. आणि हीच संकल्पना जागृतावस्था, स्वप्नावस्था आणि सुषुप्ती अवस्था या तिन्हींना लागू शकते. बघा, जागृती अवस्थेमध्ये कधीही सुषुप्ती असत नाही. प्रत्येक अवस्था, या तीनही अवस्था ज्या आहेत त्या एकमेकांपासून वेगळ्या आहेत. जेव्हा आपल्याला स्वप्न पडतं त्यावेळेला आपण कधी जागे असत नाही. जेव्हा आपण जागे असतो तेव्हा आपण कधी सुषुप्ती असू शकत नाही. म्हणून या तिन्ही अवस्थांचा एकमेकात व्यतिरेक आहे. पण आत्मा मात्र या तीनही अवस्थांमध्ये असतोच असतो, ज्याच्यामुळे आपल्याला तिन्ही अवस्थांचं भान होतं, तिन्ही अवस्थांमधल्या अवस्थांचं आपल्याला ज्ञान होतं. म्हणून हा जो आत्मा आहे, हा आत्मा या आत्म्याचा तिन्ही अवस्थांमध्ये अन्वय आहे असं म्हटलं जातं. या आत्मवस्तूमध्ये तीन अवस्था आहेत असं नाही, आत्म्यामध्ये तीन भाग पडतात असं नाही. तो तिन्ही अवस्थांमध्ये आहे आणि शिवाय त्या अवस्थांच्या पलीकडे सुद्धा आहे. त्वम अवस्थात्रयातीतः असं आपण अथर्वशीर्षामध्ये म्हणतो. तो त्याच्याही पलीकडे जाऊन तिन्ही अवस्थांमध्ये आहेच आहे, पण त्याच्याही पलीकडे तो आहेच. आपण टेबलमध्ये बघतो आहोत. एक आहे कॉलम ज्याच्यामध्ये व्यष्टी म्हटलेलं आहे आणि एक आहे कॉलम ज्याच्यामध्ये समष्टी म्हटलेलं आहे. एक जीव त्याला व्यष्टी असं म्हणतो. जेव्हा एका जीवाच्याबद्दल बोलतो त्यावेळेला व्यष्टीबद्दल बोलतो असं म्हणतात. आणि समस्त जीव, समस्त भूतमात्र, समस्त प्राणी यांचा सगळ्या समष्टी, सगळ्या जीवांचा एकत्रित करून जेव्हा एक जीव म्हटला जातो त्याला एकत्रीकरणाला समष्टी असं म्हणतात. उदाहरण द्यायचं झालं तर एक बघा, एक वृक्ष असतो, एक झाड. पण जेव्हा अनेक झाडं असतात, अनेक वृक्ष जेव्हा असतात त्यावेळेला आपण त्याला वन म्हणतो. एक पक्षी असतो, पण जेव्हा अनेक होतात त्यावेळेला आपण त्याला थवा म्हणतो. अगदी तसंच इथे बघा, एक जीव जेव्हा म्हणू त्यावेळेला व्यष्टी आणि अनेक जेव्हा म्हणू त्यावेळेला त्याला समष्टी. आणि या जीवांचा, समष्टीचा तसाच व्यष्टीचा तीन शरीरांचा विचार आपण केला. कारण शरीर, सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर. कारण, सूक्ष्म आणि स्थूल जशा व्यष्टीला असतात तशाच त्या समष्टीला सुद्धा असतात.
जागृत अवस्थामध्ये आत्म्यामुळेच आपल्याला व्यवहारातील पदार्थांचं ज्ञान होतं, ते होतं स्थूल शरीराच्या अनुभवातून. जागृत अवस्थेमध्ये आपलं स्थूल शरीर काम करत असतं. स्वप्नावस्थेमध्ये आपण झोपलो असतो, पण स्वप्नस्थ पदार्थांचं जे ज्ञान होतं ते सुद्धा आत्म्याच्या अधिष्ठानावरच होत असतं, पण ते सूक्ष्म शरीराने आपण त्याचा भोग घेत असतो. आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये आत्म्याच्या अधिष्ठानावरच आपल्याला सुषुप्तीचा आनंद, त्याचा अनुभव आपण घेत असतो, पण तो कारण शरीरामध्ये घेत असतो आपण. म्हणून परमात्मतत्व, आत्मतत्व हे जे चैतन्य आहे हे तिन्ही अवस्थांमध्ये आहे, त्या तिन्ही शरीरांमध्ये आहे. तिन्ही शरीरात आणि तिन्ही अवस्थांमध्ये ते अनुस्यूत आहे. त्याचबरोबर या 3 अवस्थांमध्ये आणि 3 शरीरातल्या समष्टी आणि व्यष्टीच्या प्रत्येक घटकाला शास्त्रकारांनी काही स्पेसिफिक नावं दिलेली आहेत. जसं या टेबलमध्ये आपण बघतो आहोत. विश्व तैजस प्राज्ञ, समष्टी शरीर, समष्टीच्या सूक्ष्म शरीराच्या उपाधीने युक्त असलेलं जे शुद्ध चैतन्य आहे, त्याच्यामध्ये असलेलं जे शुद्ध चैतन्य त्याचं नाव हिरण्यगर्भ असं आहे. त्यालाच सूत्रात्मा असं सुद्धा म्हणतात काही उपनिषदांमध्ये. तसंच व्यष्टीमध्ये व्यष्टीचं जे सूक्ष्म शरीर आहे त्यातील उपाधीतलं जे चैतन्य आहे त्याला तैजस असं म्हणतात. आता ही वेदांताची भाषा आहे. मुख्य विषय काय आपल्याला हे का समजून घेतोय, कारण हे सगळे शब्द आता पुढच्या मंत्रांमध्ये आपल्यापाशी येत आहेत आणि या मंत्रांच्या आधारे आपण आता थोडंसं चिंतन करणार आहोत. आपण स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण ही सुद्धा बघितली. आत्मा सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंदरूप आहे. अशा प्रकारे आत्म्याचं स्वभावतः आत्म्याच्या स्वरूपाचं वर्णन करणं याला आत्म्याची स्वरूप लक्षण असं म्हटलेले आहेत. आणि आत्म्याची तटस्थ लक्षणंसुद्धा काही सांगितलेली आहेत. जेव्हा जगताच्या निर्मितीचा विचार येतो, जगताच्या संदर्भात किंवा या ब्रह्मांडाच्या संदर्भात जेव्हा आपण आत्म्याच्याबद्दल विचार करतो, त्यावेळेला आपल्याला तिथे मायाशक्तीचा विचार करावा लागतो. या मायाशक्तीचा स्वीकार केला नाही तर जगताच्या निर्मितीचा गोंधळ होतो. म्हणून जगताच्या निर्मितीला कारण मानल्यामुळे ह्या चेतन परमात्म्याला ईश्वरत्व प्राप्त होतं. त्याला आपण ईश्वर असं म्हणतो, ज्याला मायोपाधिक चैतन्य असं म्हणतो. ब्रह्माचं अधिष्ठान असलेली ही जी माया आहे ती या जगताच्या उत्पत्ती स्थिती लयाला सगळ्याला कारण होते. आणि म्हणून ब्रह्मतत्वाला या जगताच्या उत्पत्ती स्थिती आणि लयाच्या कारणत्व प्राप्त झाल्यासारखं होतं. या कारणत्वालाच तटस्थ लक्षण असं म्हटलेलं आहे. असो, आपण पुढे जाऊ. आपला विचार जो आहे तो आता पुढच्या मंत्रांचा करायचा आहे. या टेबलच्या अनुषंगाने आपल्याला तो विषय हळूहळू उकलत जाईल. पुढचा मंत्र आहे आपल्यासमोर. यः पूर्व तपसो जातम अभ्य पूर्वमजायत गुहां प्रविश्य तिष्ठन्तं यो भूतेर्भि व्यपश्यत एतद्वैतत्. तर याचा अर्थ असा आहे, जो आप इत्यादी भूतांच्या अगोदर जन्माला आलेला आहे व जो पहिल्यापासून म्हणजे पहिल्या तपापासून उत्पन्न झालेला जो आहे असा तो हिरण्यगर्भ, त्याला जो मुमुक्षू बुद्धिरूप गुहेत भूतांसह स्थित झालेला पाहतो तो ब्रह्मच जाणतो. निश्चित हेच ते ब्रह्म आहे. आपण मगाशी विचार केला, व्यतिरेकाच्या भाषेमध्ये आपण समजून घेतलं की मी म्हणजे शरीर नाही, मी मन नाही, मी प्राण नाही, मी प्रकृती नाही, मी त्रिगुण नाही. अशा प्रकारे आपण आत्म्याला मी नाही 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 असं बाकीच्या गोष्टींना दूर सारत मी कोण आहे तर मी आत्मा आहे असं आत्म्याला वेगळं केलं. असा विचार आपण केला. आपलं लक्ष सतत आपण आत्म्यावर ठेवलं आणि बाकी काय नाही अशा पद्धतीने व्यतिरेकाच्या भाषेमध्ये विचार केला. पण आता त्याच आत्म्याला कुठे कुठे बघायचं आहे, कुठे कुठे शोधायचं आहे हे आपल्याला यमदेव सांगतायत. आता ही इथे अन्वयाची भाषा सुरू होते. ब्रह्मज्ञ माणूस जो असतो तो कशा प्रकारे सर्व भूतांमध्ये सर्व चराचरामध्ये ब्रह्मतत्वच बघतो हे इथे आपल्याला या मंत्राच्या द्वारे शिकायचं आहे. मंत्र म्हणतो यह म्हणजे जो, अभ्यपूर्व म्हणजे पाण्याच्या आधी, पाण्याची निर्मिती झाली. आता इथे जरी का पाणी म्हटलं आहे तरी पण आपल्याला पाण्याबरोबर
पाणी हा पंचमहाभूतांचा एक घटक आहे, आपण सर्वजण जाणता. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे 5 पंचमहाभूत आहेत. त्याच्यामध्ये पाणी एक आहे. त्याच्या आधी अजायत, जो जन्माला आला, कशाच्या रूपाने? हिरण्यगर्भ रूपामध्ये जो प्रकट झाला, तो कशाच्यामुळे प्रकट झाला? आता असं आहे, परत एक संकल्प मात्र केला त्यांनी. एक संकल्प, मी एकटा आहे, मी बहुअव, असा संकल्प. त्या संकल्प मात्राने त्यांनी ती सगळी सृष्टी निर्माण केली, असं वेदांतशास्त्र आपल्याला सांगतं. पुराणामध्ये हीच गोष्ट वेगळ्या पद्धतीने मांडलेली आहे. आपण बघतो शेषशाही भगवान विष्णू छान आराम करतायत आणि त्यांच्या नाभीतून एक कमल पुष्प वरती आलेलं आहे आणि त्याच्यावर ब्रह्मदेव बसलेले आहेत. आणि ते ब्रह्मदेव काय करतायत? ते ब्रह्मदेव ध्यान लावून तप करत बसलेले आहेत. भागवतामध्ये अशी कथा आहे ब्रह्मदेवाच्या निर्मितीची, की ब्रह्मदेवाची निर्मिती झाली आणि ब्रह्मदेवाला काही कळेना काय करायचं आता. तर त्याला त आणि प अशी 2 अक्षरं ऐकू आली. त प, आणि म्हणून स तप तप्यत, म्हणजे त्यांनी तप केलं. कुणी? ब्रह्मदेवानी तप केलं. आणि या ब्रह्मदेवानी तप केल्यानंतर त्याच्यातनं त्यांनी जी ज्ञानप्राप्ती केली, त्याच्या जन्माची कारण काय आहे? तर जगताची निर्मिती हे त्याचं कारण असल्यामुळे ब्रह्मदेवानी या जगताची, या ब्रह्मांडाची निर्मिती केली. आणि या तपातून जे निर्माण झालं ते सगळं हे जगत आपण दिसतो. अशा प्रकारची पुराणातली गोष्ट आहे. पण इथे काय विषय चालला आहे, की जो सगळ्यांच्या पहिले तपाच्याही आधी जो होता तो, किंवा पहिल्या तपातनं जो उत्पन्न झाला तो हिरण्यगर्भ, तो सकळ भूतांच्या बरोबर सगळ्या भूतांमध्ये प्रविष्ट झाला म्हणजे त्या सगळ्या भूतांमध्ये गेला. जी काही भूतवस्तू, भूत म्हणजे फक्त मनुष्य देह नाही, सगळ्या प्रकारचे देह, त्या सगळ्यांच्या हृदयरूपी गुहेमध्ये तो प्रविष्ट झाला. आणि तिथे काय? तिष्ठंत, म्हणजे तिथे तो वास करतो, तिथे तो राहतो. असं जो बघतो, व्यपश्यत, म्हणजे अशा प्रकारे जो हे जाणतो, तोच खरं ते जाणतो. एतद्वैतत, नचिकेता, हेच ते आहे. हाच आत्मा सगळ्या भूतांमध्ये अशा पद्धतीने प्रविष्ट झालेला आहे आणि तिथे तो वास करतो. ही गोष्ट आहे, हा विचार जो आहे, हा एका छान काव्यात्मक दृष्टिकोनातनं लिहिलेले हे काही मंत्र आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने समजून सांगण्याकरता, वेगवेगळ्या पद्धतीने त्याचे दाखले देत आपल्यासमोर ब्रह्मवस्तूच कशी सर्वत्र आहे हे सांगते आहे. जरी का ब्रह्मवस्तू ही परिपूर्ण असली आणि परिपूर्ण असूनसुद्धा सगळ्या भूतांमध्ये व्यापून असली, तरी ती व्यापून असलेली ब्रह्मवस्तू भूतांमध्ये लिप्त होत नाही. ती भूतांपासून वेगळी आहे. भूतांमध्ये स्थित असली तरीसुद्धा ती भूतांमध्ये लिप्त होत नाही. भूतांपासून ती वेगळी राहते. जसं मगाशी आपण 3 अवस्थांमध्ये वर्णन केलं. आत्मा अन्वय त्या 3 अवस्थांमध्ये आहे, पण त्या 3 अवस्थां सोडूनसुद्धा आत्मवस्तू आहे तसंच आहे. तसंच ही ब्रह्मवस्तू आहे. या प्रत्येक भूताच्या उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय किंवा लय या काळी ही ब्रह्मवस्तू असतेच असते. भगवद्गीतेमध्ये फार सुंदर एक असा श्लोक आलेला आहे. अविभक्तं च भूतेषु विभक्तमिव च स्थितं भूतभर्तृच तज्ज्ञेयं ग्रसिष्णु प्रभविष्णूच. त्याचा अर्थ असा आहे की विभागरहित असा जो असतो, विभागरहित म्हणजे ज्याचे भाग होत नाही असा जो तो संपूर्ण भूतांमध्ये वेगळा असल्यासारखा वाटतो. संपूर्ण भूतांमध्ये वेगवेगळा असल्यासारखा वाटतो. प्रत्येक जीवामध्ये तो वेगळा आहे असं वाटतो. पण तोच सगळ्या जीवांमध्ये असूनसुद्धा, विभागरहित असूनसुद्धा सगळ्या जीवांमध्ये राहतो. आणि तोच काय करतो? तोच प्रत्येकाचं धारण, पोषण आणि संहार करतो. ग्रसिष्णू प्रभविष्णूचं तोच सगळ्यांचा संहारसुद्धा करतो. मग विष्णूच्या रूपाने प्रतिपालन करतो, ब्रह्मदेवाच्या रूपाने तो सृष्टीची निर्मिती करतो, आणि रुद्राचं रूप घेऊन तो सगळ्यांचा संहारसुद्धा करतो. हा संहार करणारासुद्धा तोच आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. आपण काय करतो? आपण देवाचं प्रार्थना करतो. देवाची प्रार्थना करून आपण देवाला असं म्हणतो, तू माझं रक्षण कर, अशी प्रार्थना आपण देवाला करतो.
मध्यंतरी उत्तराखंडमध्ये खूप मोठी असं पूर आला होता, तुफान आलं होतं. त्याच्यामध्ये खूप सगळे लोक वाहून गेले त्या पुरामध्ये. आता देवालयामध्ये गेलेले हे सगळी लोक भगवंताला माझं रक्षण कर असं म्हणत गेलेले असतानासुद्धा भगवंतांनी त्यांचं रक्षण करावं की नाही, पण तसं काही केलं नाही. त्यांचं रक्षण न करता त्यांचा संहार केला. आपल्याला असं खूप वाटतं की भगवंतांनी माझं रक्षण करावं, म्हणून मी देवाची पूजा करतो, देवाची प्रार्थना करतो. आपला हेतू काय असतो? माझ्या देहाचं, माझ्या कुटुंबाचं, माझ्या परिवाराचं रक्षण त्यांनी करावं. पण आपण मगाशीच काय विचार केला? कशाचंही रक्षण करण्याची त्याची इच्छा उरत नाही. कुणाची? जो हे जाणतो काय की सगळ्यांमध्ये व्यापून असलेला ईश्वर जो आहे ते माझंच स्वरूप आहे. आणि हे जे करतो, हा जो करता आणि करविणारा आहे तो सगळा ईश्वरच आहे. संहार करणारा सुद्धा कोण आहे? ईश्वरच आहे. हा ईश्वर आपल्याला पसंत नसतो. पालन करणारा ईश्वर आपल्याला पसंत असतो. रक्षण करणारा ईश्वर आपल्याला पसंत असतो. पण संहार करणारा ईश्वर आपल्याला पसंत पडत नाही. आणि म्हणून या अशा ईश्वरावर सुद्धा प्रचंड शरणागती आपली असली पाहिजे. तो जे काही करेल ते माझ्या हिताचं आहे, तो जे काही करतो आहे ते माझ्या कल्याणाचं आहे. अशा प्रकारची दृढ भावना ठेवून आपण पुढे गेलो तर आपलं कल्याण खऱ्या पद्धतीने होऊ शकतं. म्हणून सर्व भूतांच्या मध्ये हिरण्यगर्भ रूपामध्ये असलेला हे जे परब्रह्मतत्व आहे हे सगळ्या भूतांमध्ये आहेच आहे आणि तेच सगळीकडे अनुस्यूत आहे, सर्व भूतांमध्ये अनुस्यूत आहे. तोच परमात्मा हिरण्यगर्भाच्या रूपाने प्रगट झालेला आहे. तैत्तिरीय उपनिषदामध्ये एक क्रम सांगितलेला आहे, कशा पद्धतीने आत्मा सगळ्या भूतांमध्ये आलेला आहे. फार सुंदर क्रम आहे तो. एतस्मात् आत्मनः आकाशः संभूतः, आकाशाद वायुः, वायोरग्निः, अग्नेरापः, अद्भ्यां पृथ्वी, पृथिव्या औषधयः, औषधीभ्यो अन्यम आणि अन्नात पुरुषः. अशा पद्धतींनी क्रम सांगितलेला आहे. आकाश कशामुळे तयार झालं? आत्मस्वरूपापासून सगळ्यात पहिले आकाशाची निर्मिती झाली. आत्मनः आकाशः संभूतः, आत्म्यापासून आकाशाची निर्मिती झाली. मग आकाशात वायू म्हणजे आकाशापासून वायूची, वायूपासून पुढे अग्नीची, अग्नीपासून पुढे आप म्हणजे पाणी आणि पाण्यानंतर पृथ्वी. आता पृथ्वीपर्यंत हे पंचमहाभूत झाले. मग पृथ्वीनंतर काय? तर पृथ्वीवर औषधया, औषधया म्हणजे औषधी म्हणजे वनस्पती. आणि ह्या वनस्पतींपासून अन्न तयार झालं, जे अन्न पुरुष खातो आणि त्या अन्नापासून पुरुषाची निर्मिती म्हणजे प्रजोत्पत्ती होते. पुरुष म्हणजे सगळे भूतमात्र, सगळे जीव ते ह्या अन्नापासून झालेले आहेत. मूल काय आहे? आत्माच आहे. अशा पद्धतीने सगळीकडे अनुस्यूत असलेला जी आत्मवस्तू आहे ती बघणं आपल्याला आवश्यक आहे. याच्यामध्ये अजून एक मुद्दा असा आहे की ज्ञान, क्रिया आणि इच्छा अशा 3 प्रकारच्या शक्ती असतात. ज्ञान, क्रिया आणि इच्छा. इच्छाशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती या 3ही शक्ती या हिरण्यगर्भाच्या आहेत, या परमात्म्याच्या आहेत. आपण जे जे बघतो, स्वप्न बघतो, जागृती अवस्थेमध्ये पदार्थांचं जाणतो, हे सगळं ज्ञान आहे. हे ज्ञान कुणामुळे होतं? या हिरण्यगर्भातल्या शक्तीमुळे होतं. आपली इच्छा असते, आपल्याला क्रिया करतो आपण, या सगळ्या हिरण्यगर्भामुळे होतात. आणि हे हिरण्यगर्भ प्रत्येक भूतमात्रामध्ये आहेच. एतद्वैतत्, याला तू जाण, अशा पद्धतीने तू जाण. आता काय जाणायचं आहे? ईश्वर मी आहे का ब्रह्म मी आहे, असा प्रश्न पडू शकतो आपल्याला. मला ईश्वर व्हायचं नाही आहे. मला काय व्हायचं आहे? मला माझ्या मूळ स्वरूपाचा अनुभव घ्यायचा आहे. इथे जीवात्मा म्हणजे ईश्वरात्मा असं जरी का म्हणत असलो तरी ते वाच्यार्थाने जीवात्मा म्हणजे ईश्वरात्मा हे बरोबर आहे. वाच्यार्थाने जीव बरोबर ईश्वर हे बरोबर आहे. पण लक्षार्थाने काय? जीव बरोबर ब्रह्म. लक्षार्थाने ब्रह्म आहे. मला माझ्या मूळ स्वरूपाचा म्हणजे माझ्या आत्मस्वरूपाचा अनुभव घ्यायचा आहे. मी आत्मा आहे असं जाणायचं आहे. आपल्या उपाधींचा त्याग केला आपण तर आपण आपल्याला जिथे पाहिजे तिथे जाऊ शकतो. जीवाची उपाधी ही अविद्या आहे. या अविद्येच्या उपाधीचा त्याग केला तर जीव हा आत्माच आहे.
जसं मायेच्या उपाधीचा त्याग केला तर ईश्वर हा आत्माच आहे किंवा ब्रह्मच आहे. अगदी त्याचप्रमाणे मायोपाधिक ईश्वर, अविद्योपाधिक जीव आणि निरुपाधिक ब्रह्म, या 3 गोष्टी आपल्यापुढे स्पष्ट आणि क्लिअर झालेल्या असल्या पाहिजे. ईश्वर म्हटलं की तो मायोपाधिक आहे, जीव म्हटलं की तो अविद्योपाधिक आहे, म्हणजे अविद्याची उपाधी असलेलं चैतन्य, मायेची उपाधी असलेलं चैतन्य आणि कुठलीही उपाधी नसलेलं चैतन्य म्हणजे शुद्ध चैतन्य, ते ब्रह्म चैतन्य. असं निरोपाधिक ब्रह्म हेच सगळीकडे अनुस्यूत आहे. ही झाली अन्वयाची दृष्टी. ही दृष्टी जर का आपण नीट बघू शकलो तर यातनं आपल्याला सर्वम खलविदम ब्रह्म हे जे श्रुतिवचन आहे हे कळतं, हे समजू शकतो आपण. मगाशी आपण विचार केला, तोच त्याच्यात शिरला, आत्म्यापासनं तो वायूमध्ये शिरला, आत्म्यापासनं तो पाण्यामध्ये शिरला, आत्म्यापासनं तो प्रत्येक पुरुषामध्ये शिरला, अशा प्रकारचा आपण क्रम बघितला. आता हे वायूमध्ये शिरला म्हणजे काय? बघा, आपल्याला छान एखादी वाऱ्याची झुळूक आली की आपल्याला खूप छान वाटतं. आल्हाददायक अशी एखादी छान झुळूक, दुपारच्या उन्हामध्ये गार वाऱ्याची एखादी झुळूक आली की छान वाटतं. आता हे जे छान वाटतं ना, हा जो आनंद आपल्याला मिळतो ना त्यातला, हा त्या आत्म्याचा आहे असा विचार करायचा. आपण छान स्नान करतो गरम पाण्याने, थंडीचे दिवस आता सुरू होतात आहेत, गरम पाण्याने आंघोळ केली की खूप छान वाटतं. त्या गरम पाण्यामध्ये ती जी गरमी आहे पाण्याची, ती त्याच्यामध्ये अग्नी आहे, त्या अग्नीची गरमी असते, अग्नीमुळे आपल्याला गरम वाटतं. तो जो अग्नी आहे तो कशामुळे आलेला आहे, त्याचं रूट काय आहे, त्याचं मूळ कारण काय आहे? तो आत्मा आहे. जेव्हा आपण आंघोळ करतो त्यावेळेला त्या पाण्याची शीतलता असो किंवा पाण्याची गरमी असो, त्या पाण्याने जे बरं वाटतं त्या पाण्यामधल्या आत्मतत्वामुळे मला बरं वाटतं, असा आपण विचार करू शकतो. पण हेच जेव्हा मगाशी आपण विचार केला त्याप्रमाणे त्या पाण्याचा जेव्हा पूर होतो आणि जेव्हा लोक वाहून जातात त्या पुरामध्ये, घरं वाहून जातात पुरामध्ये, त्याचं जे उग्र रूप असतं, त्याचं जे संहारशील असं जे रूप असतं त्या पाण्याचं, त्याच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो, मग त्याची विल्हेवाट कशी लावायची? तर ते कर्तृत्व ईश्वराकडे सोपवायचं. संहार करणारा कोण आहे आपण बघितलं मगाशी, रुद्र, ईश्वर. उत्पत्ती स्थिती लय कोणाची? ईश्वराची. जगाची निर्मिती कोणी केली? ईश्वरांनी केली. आत्मा कसा आहे? निरुपाधिक आहे. अशा पद्धतीने जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला एक साधना कशी करायची, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण कसा विचार करू शकतो, याची आपल्यासमोर छान प्रस्तुती होते. जेव्हा जेव्हा आपल्याला छान वाटतं, जेव्हा जेव्हा आपल्याला आनंद होतो, जेव्हा जेव्हा आपल्याला ज्ञान होतं, त्यावेळेला ते होणारं ज्ञान कोणाच्या अधिष्ठानावर होतं आहे, कशामुळे होतं आहे, असा विचार करत करत त्याच्या मूळ कारणाकडे गेलं तर आपण आत्मतत्वाकडे पोहोचतो. आणि जे चांगलं होतं आहे किंवा वाईट होतं आहे, जे काही होतं आहे हे त्याच्या इच्छेने होतं आहे, ते ईश्वराचं क्रेडिट ते ईश्वराकडे देऊन टाकायचं, म्हणजे आपण मोकळे होतो. अशी साधना जर का आपण करू लागलो तर आपल्याला जो अनुभव घ्यायचा आहे, जी शांतीची प्राप्ती करून घ्यायची आहे, ती शांतीची प्राप्ती आपल्याला निश्चितपणे होऊ शकेल. आपण पुढे जाऊया. पुढच्या मंत्रामध्ये परत हाच विषय वेगळ्या पद्धतीने आपल्यासमोर प्रस्तुत केलेला आहे. या प्राणेन संभवती अदितिर्देवतामयी गुहां प्रविश्य तिष्ठन्ति या भूतेर्भि व्यजायत एतत् वैतत्. जी देवतामयी अदिती प्राणरूपाने प्रगट होते व जी बुद्धिरूपी गुहेमध्ये प्रविष्ट होऊन सर्व भूतांबरोबर उत्पन्न होते, ती परब्रह्मस्वरूपच आहे, हीच ती आहे. एक लक्षात येईल की काही मंत्रांचा हा जो गट आहे एतद् वैतत्, हा कॉमन आहे, तोच विषय प्रत्येक ठिकाणी मांडला आहे, फक्त थोड्या थोड्या वेगळ्या पद्धतीने समजून सांगितलेला आहे. या ठिकाणी पुन्हा ब्रह्मदृष्टीच सांगितलेली आहे. या मंत्राचा स्त्रीलिंगी वापर करून सांगितलेला आहे. याच्यामध्ये अदिती देवता या देवतेच्या बद्दलचं महिमा वर्णन केलेलं आहे. या प्राणेनं, या हा स्त्रीलिंगी शब्द झाला. ही जी कोण? प्राणशक्ती, जिचं नाव अदिती आहे अशी. अदिती म्हणजे अद म्हणजे जेवण, खाणं, खायचं, जे भक्षण करतं. असं काय भक्षण करतं? आचार्य शंकराचार्य आपल्या भाष्यामध्ये सांगतात
शब्दादीनाम अदनान अदितिस्ताम. म्हणजे काय? शब्द आदी म्हणजे बाकीचे सगळे जे पंचविषय आहेत, ह्या पंचविषयांना जी भक्षण करते ती. म्हणजे काय? या विषयांचं जी आकलन करून देते ती अदिती आहे. ही प्राणशक्तीसुद्धा आहे. ही अदिती ही आदित्यची आई असं सुद्धा वर्णन केलेलं आहे. पुराणामध्ये सुद्धा अदिती शब्द आलेला आहे. जेव्हा आपण येतो जन्माला त्यावेळेला ही प्राणशक्ती घेऊनच येतो की नाही आपण? या प्राणेन संभवती, प्राणशक्ती घेऊनच आलेलो आहोत. म्हणून ही जी देवता आहे ही प्राणशक्ती घेऊन प्रत्येक ठिकाणी प्रत्येक इंद्रियांमध्ये वास करते. प्राण असेल तरच खरं आहे सगळं, प्राण नसतील तर काही खरं नाही. म्हणून प्राणशक्ती खूप महत्त्वाची आहे. बघा, सगळ्या इंद्रियांमध्ये एकदा असं झालं की इंद्रियांची एक कॉम्पिटिशन लागली, कोण सगळ्यात चांगलं, कोणतं इंद्रिय सगळ्यात उत्तम इंद्रिय आहे. अशा प्रकारचा प्रश्न उपनिषदामध्ये उपस्थित केला आहे. प्राणदेवता ही सगळ्यात शेवटी जेव्हा निघून जाते त्यावेळेला सगळेच्या सगळे इंद्रियसुद्धा आपोआप गळून पडतात. म्हणून डोळा, हात, पान किंवा पंचज्ञानेंद्रिय हे इंद्रिय एक एक करून कमी जरी का झाले किंवा बंद जरी का पडले तरीसुद्धा मनुष्य प्राण्याचा देह चालू शकतो, टिकू शकतो. पण प्राणशक्ती अशी आहे की जी जर का निघून गेली तर सगळंच काही निघून जातं. इंद्रियांना प्रेरणा देणारी अशी ही जी प्राणशक्ती आहे, या प्राणशक्तीचं वर्णन इथे केलेलं आहे. ही देवता जी आहे ही अदिती. प्रत्येक इंद्रियांना सुद्धा एक एक देवता दिली आहे. आपलं शास्त्र इतकं सूक्ष्म आहे, त्यांनी इतका सूक्ष्मपणे विचार करून ठेवलेला आहे की प्रत्येक इंद्रियाला त्याची त्याची काम करण्याकरता म्हणून शक्ती देणारी एक वेगळी देवता आहे. उदाहरणार्थ चक्षुची देवता जी आहे, चक्षुची देवता ती सूर्य आहे. आपलं मन जे काम करतं त्या मनाला प्रेरणा देणारी जी देवता आहे, कार्य करणारी जी देवता आहे ती चंद्र आहे. आपली वाणी, ज्या वाणीने मी बोलतो, ही जी वाणी आहे या वाणीची देवता कुठली आहे तर ती आहे अग्नी. या हाताने मी काम करतो याची देवता कुठली आहे? इंद्र. इंद्र ही हातांची देवता आहे. प्रत्येक इंद्रियाला त्याच्यामागे जी प्राणशक्ती आहे एक एक देवता वाटून दिलेली आहे. या सगळ्या देवतांचं रिप्रेझेंटेशन करणारी किंवा या सगळ्या देवतांची आई जी आहे तिला अदिती असं नाव दिलेलं आहे. या प्रत्येक देवतेपाशी आपल्याला विषयाचे भोग पुरवण्याची शक्ती आहे. हे विषयाचे भोग पुरवण्याची आणि हे विषय भोग प्राप्त करून दिल्यानंतर त्याचा उपभोग करण्याची जी शक्ती लागते ती शक्ती ही प्राणशक्ती आहे, ही अदिती शक्ती आहे. त्या इंद्रियांमधली ती देवता जर का रुष्ट झाली तर ती इंद्रिय काम करत नाहीत. बघा, आपण इंद्रिय काम करेन अशी होतात. एखादं इंद्रिय गळून पडतं म्हणजे काम करेन असं होतं. कारण का? त्यातली ती देवता काम नाही करत. आणि ही प्रत्येक प्राणशक्ती प्रत्येक इंद्रियांमध्ये प्रत्येक भूतमात्रामध्ये वास करते म्हणून तिला तिष्ठन्ती असं म्हटलेलं आहे. ही जर का नसेल तर काही होणारच नाही. अशा पद्धतीने एका स्त्रीलिंगी आणि देवतेचं वर्णन इथे केलेलं आहे. आपण सगळेजण जाणतो हिंदू तत्त्वज्ञान इतकं सुंदर आहे. त्याच्यामध्ये फक्त पुरुष नाही तर स्त्रीलिंगाला सुद्धा फार महत्त्व आहे. देवता, देवीची जी रूपं आहेत त्यांनासुद्धा फार मान्यता आहे. आपण त्यांचीसुद्धा पूजा करतो. आत्ताच नवरात्र झालं. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः आपण म्हणतो. आणि असे कितीतरी वर्णन आलेले आहेत. मातृरूपेण झालं, क्षुधारूपेण, तृषारूपेण, शक्तिरूपेण संस्थिता. अशा पद्धतीने देवतांची वर्णनं केलेली आहे, देवीचं वर्णन केलेलं आहे. म्हणून शरीराला चालवणारी ही प्राणदेवता सगळी काम करत असते. ही प्राणदेवताच सगळ्या इंद्रियांना प्रेरक आहे. मला म्हणजे मी जो जीव आहे, मला उगाचच असं वाटत असतं की मी हे सगळं करतोय. पण आपण विचार केला होता की मला उगाच असं वाटतं की मी हे जेवल्यानंतर मी हे पचवतो आहे, पण पचवणारी शक्ती आतमध्ये पोटात कोणीतरी वेगळीच असते. मला असं वाटतं की मी इथे उठून जातोय, तिकडे चालत जातोय, पण मला ते चालवून घेणारी जी शक्ती आहे, प्राणशक्ती, क्रियाशक्ती, ती कोणाची तरी वेगळ्याचीच असते. म्हणून
शरीराची ज्या काही गोष्टी चालू असतात त्या माझ्या अधिष्ठानावर जशा आहे तशा चालू ठेवायचा. मी आत्मा आहे, मी या शरीराहून वेगळा आहे, मी या इंद्रियाहून वेगळा आहे, असा विचार व्यतिरेकाचा करत असतानासुद्धा या इंद्रियांना चालना देणारा, त्या इंद्रियांमध्ये वास करणारी अशी जी ही देवतारमयी शक्ती आहे, ती शक्तीसुद्धा त्याच आत्मतत्वाची आहे, असा अन्वयाचा विचारसुद्धा करायचा. असं जर का केलं तर आपण काहीतरी गाठलं असं म्हणू शकतो. आपलं होतं काय की आपण आत्मा शरीराहून वेगळा आहे असं म्हणतो फक्त, पण तसं मानत नाही आणि तसं एक्सेप्ट करत नाही. ते इथे फक्त 1 तास जेव्हा श्रवण होतं त्यावेळेला आपण तेवढं ऐकतो, पण नंतर मात्र परत शरीर सत्य आहे, जग सत्य आहे, कुटुंब सत्य आहे असं मानायला लागतो. एक गौतम बुद्धांची कथा आहे. गौतम बुद्ध एकदा बसले होते. त्यांच्या कानावर काही बातमी आली की बाजूच्या गावामध्ये काही बदमाश लोक, लूटमार करणारे असे काही लोक आहेत, चोर, ते त्या बाजूच्या गावामध्ये वास करतात. त्या गावातल्या त्या लोकांना काहीतरी ज्ञान करावं, त्यांना थोडंसं या बाजूला वळवावं, अशा पद्धतीने विचार करून गौतम बुद्ध आपल्या काही शिष्यांना असं म्हणतात की तुम्ही जा, त्या गावामध्ये जा आणि तिथे जे सगळे असे हे लोक आहेत, लूटमार करणारे, चोऱ्यामाऱ्या करणारे, त्यांना जाऊन तुम्ही समजावून सांगा. गौतम बुद्धांच्या शिष्यांनाही माहिती होतं की तिकडे अशा प्रकारचे लोक राहतात म्हणून. मग आता जावं का नाही असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला. ते विचारतात बुद्धांना, का हो तुम्ही जा म्हणून सांगताय ते, पण ते आम्ही तिकडे गेलो आणि ते आमच्यावर रागावले तर काय करू? गौतम बुद्ध म्हणाले की रागावले तर रागावले, काय हरकत आहे, रागावतील ना, हरकत नाही, पण तुम्हाला चोप दिला नाही असा विचार करा. तुम्हाला चोप म्हणजे मार मिळाला नाही असा विचार करा. अरे असं पण होईल का? अच्छा, म्हणजे आपल्याला ते मारतील नाही का? हो, ते तर दुष्ट लोक आहेत, लूटमार करणारे आहेत. मग ते गौतम बुद्धांना विचारतात, नाही, पण जर का त्यांनी आम्हाला चोप दिला तर, त्यांनी आम्हाला मारलं तर? मग गौतम बुद्ध म्हणतात की अरे ठीक आहे, चोप दिला तर दिला, काय हरकत आहे. असा विचार करा की तुम्हाला त्यांनी पूर्ण ठार मारून तर नाही टाकलं ना, नुसताच मार खावा लागेल, हरकत नाही, जा आणि ज्ञानदान करा तिथे. यांना प्रश्न पडतो, अच्छा म्हणजे हे आम्हाला मारून पण टाकतील, नुसतेच चोर बदमाश नाही आहेत, लूटमार करणारे मारकसुद्धा आहेत, आणि मग आम्हाला मारून टाकलं तर काय, असा प्रश्न गौतम बुद्धांना विचारतात. आणि मग गौतम बुद्ध म्हणतात की आता आम्हाला मारून टाकलं का तर काय, असा जर का प्रश्न तुमच्या मनात असेल तर तुम्हाला मी सांगितलेल्या ज्ञानाचं काहीच आकलन झालेलं नाही. कारण मी शरीर आहे, ते सत्य आहे आणि ते मरेल. मला मारून टाकलं तर म्हणजे माझं शरीर जाईल, ते मरेल, हीच तुमची दृढ भावना आहे. या शरीराला सत्य मानून आपण सगळे व्यवहार करतो आणि ह्या व्यवहारामध्ये शरीराला सत्य मानल्यामुळे आपण शोक आणि भयास कारणीभूत होतो. मगाशी आपण विचार केला, मत्वा धीरोन शोचती. असो, त्या देवतेला जाणा, त्या देवतांमध्ये वास करणारी ही जी प्राणशक्ती आहे, ही जी अतिथी देवता आहे, तीच आहे. ती शक्ती जी आहे ती आत्म्याचीच शक्ती आहे. एतद् वै तत्, तोच तो आत्मा इथे पण अनुस्यूत आहे. पुढच्या मंत्राकडे वळू आपण. अरण्यो निहितो जातवेदा गर्भ इव सुभृतो गर्भिणीभिः दिवे दिव इड्यो जागृवद्भिः हविष्मद्भिः मनुष्येभिरग्निः एतद् वै तत्. याचा अर्थ असा आहे की गरोदर स्त्रियांनी चांगल्या प्रकारे धारण केलेल्या गर्भाप्रमाणे 2 अरणीमध्ये गुप्त असलेला जो अग्नी असतो, तसेच दक्ष व हवीर द्रव्यसंपन्न अशा मनुष्यांना प्रतिदिवशी उपास्य असा जो व्यक्त अग्नी होतो, तो अग्नी हेच ते ब्रह्मतत्व आहे. एतद् वै तत्. थोडा वेगळ्या प्रकारचा असा हा मंत्र आपल्यासमोर येतोय. इथे अग्नीची वाखाणणी चालली आहे. मगाशी आपण आप शब्द बघितला, म्हणजे पाण्याच्या आधी जो तयार झाला तो. परत इथे आप, अग्नी, सगळे पंचमहाभूतांचे एक एक घटक इथे आलेले आहेत. अरण्योर निहितो जातवेदा, अरणी नावाचा शब्द आहे. अग्नीच्या 2 माता आहेत असं सांगितलं जातं. अग्नीची निर्मिती 2 अरणीपासून होते. अरणी म्हणजे लाकडाची एक पट्टी असते, त्याच्यावर
दुसरं एक लाकूड असतं, ते घासलं जातं, त्याचं घर्षण करून त्यातनं अग्नी निर्माण केला जातो. एक लाकडाची पट्टी खाली ठेवली जाते आणि एक पट्टी वरती ठेवून जेव्हा त्याच्यात घर्षण करतात तेव्हा त्या लाकडामध्ये अव्यक्त असलेला, त्या लाकडामध्ये सुप्त असलेला असा जो अग्नी आहे तो प्रज्वलित होतो. तो अग्नी लाकडामध्ये आहे हे दिसत नाही, पण तो त्याच्यामध्ये असतो. अगदी त्याचप्रमाणे हा आत्मा, ही आत्मवस्तू जी आहे ही सगळ्या भूतमात्रांमध्ये, सर्व पदार्थांमध्ये अव्यक्त रूपाने दडून बसलेली आहे. आता अग्नीची आवश्यकता आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. प्रत्येकाला अग्नीची आवश्यकता असते. होम, हवन, यज्ञ, पाककला हे पूर्वीच्या काळी होत असत. त्यावेळेला ह्या अशा अरणीतनं अग्नीची निर्मिती केल्या जात असे. अग्निहोत्र नावाचं एक होत्र, अग्निहोत्र म्हणून अग्नीची जी पूजा असते ती पूजा प्रत्येक घराघरात पूर्वीच्या काळी व्हायची. त्या काळी अशी काड्यापेटी नसायची की टक केलं की लगेच अग्नी प्रज्वलित झाला किंवा लायटरचं बटन दाबलं की अग्नी प्रज्वलित झाला. पूर्वीच्या काळी अग्नीला जपावं लागायचं, जपून ठेवावं लागायचं. ती आग धधकती राहू द्यावी लागायची, ते निखारे जपावं लागायचे. नर्चर द फायर ज्याला म्हणतात, त्या फायरला नर्चर करावं लागायचं, म्हणजे जपून ठेवावं लागायचं. आजकाल तशी आवश्यकता कुठेच राहिली नाही. अगदी पाककलेमध्ये सुद्धा आजकाल तर लायटरची सुद्धा गरज लागली नाही. लायटर फिरून टक्कन आपण अग्नी लावून देतो. नुसतं बर्नर ऑन केलं तरी सुद्धा आजकाल आपोआप अग्नी लागतो. म्हणून अग्नी ही मनुष्याकरता अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे. कशा प्रकारे आहे ते बघू आपण आता. इथे त्यांनी होमाचं आणि हविष्यद्रव्य म्हणजे होमामध्ये जे घालतात, जे स्वाहा म्हणून जे दिलं जातं ते, आणि दिवे दिवं म्हणजे प्रत्येक दिवशी, प्रत्येक दिनी जागृत असे जे लोक असतात या गोष्टींकरता, या अग्नीचं धारण करण्याकरता आणि अग्नीची जपणूक करण्याकरता असे जे लोक असतात ते अग्नीला जीवित ठेवतात. तो जो अग्नी आहे तो अग्नी माझं स्वरूप आहे असं इथे यमदेव सांगत आहेत. माझं स्वरूप आहे म्हणजे काय? आत्मस्वरूप आहे. आता इव सुभृतो गर्भिणीभी, सुभृतो गर्भिणीभी म्हणजे ज्या पद्धतीने एक गर्भिणी, एक स्त्री आपल्या गर्भाची ज्या पद्धतीने काळजी घेते त्या पद्धतीने त्या अग्नीची सुद्धा काळजी घ्यावी लागते. किंवा ज्या पद्धतीने त्या गर्भिणीचा गर्भ दिसत नाही, आतमध्ये काय आहे कळत नाही, गर्भ आहे हे कळतं पण तो आतमध्ये असतो, लपून असतो, अगदी त्याप्रमाणे हा अग्निसुद्धा त्या लाकडामध्ये लपून असतो किंवा प्रत्येक प्राणीमात्रामध्ये लपून असतो. तो दिसत नाही पण तो असतो आणि तो जो अग्नी आहे तोच तो आहे. आता तुम्ही म्हणाल हे कसं प्रत्येक प्राणीमात्रामध्ये अग्नी गर्भित असतो किंवा अग्नी असतोच असतो? थोडा विचार केला तर आपल्याला कळेल की खरी गोष्ट आहे. आपण भूतमात्र, आपण जिवंत असतो त्यावेळेला आपलं बॉडी टेम्परेचर हे बाहेरच्या टेम्परेचरपेक्षा जास्त असतं. आपल्या शरीरामध्ये अग्नी आहे. आपण जे खातो ते पचवण्याचं जठराग्नी नाव दिलं आहे त्याला. त्या जठराग्नीमुळेच तो पचतो. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः, तो आपल्या आतमध्ये आहेच. म्हणूनच अग्नी आहे, म्हणूनच आपण ते अन्न पचवू शकतो. प्रत्येक गोष्टीमध्ये अग्नी आहे. अग्नी नसेल तर काही शक्यच नाही. जिथे अग्नी असतो ना तिथेच जीवन असतं. बघा, गार पडलं मनुष्यदेह तर आपण काय म्हणतो? आपल्या शरीरातला अग्नी लुप्त झाला, निघून गेला आणि शरीर गार पडलं तर ते शरीर राहत नाही, त्याला शव म्हणावं लागतं. अगदी त्याचप्रमाणे अग्नी आहे म्हणून जिवंतपणा आहे. जिवंतपणाचं प्रतीक आहे अग्नी. ज्ञानाचं प्रतीक आहे अग्नी. प्रकाशाचं प्रतीक आहे अग्नी. अग्नीमुळे प्रकाशसुद्धा मिळतो, अग्नीमुळे उष्णतासुद्धा मिळते, अग्नीमुळे ज्ञानसुद्धा मिळतं. ज्ञानाग्नी असा शब्द आहे. म्हणूनच हा अग्नी प्रत्येक माणसाच्या आतमध्ये असतो. बघा, विचार करा. आपण मगाशी 3 अवस्थांचा विचार केला, स्वप्न, जागृती आणि सुषुप्ती. या 3ही अवस्थांमध्ये हा अग्नी असतोच असतो. म्हणजे काय? आपलं शरीर थंड पडत नाही आपण जेव्हा सुषुप्ती अवस्थेत जातो त्यावेळेला. आपण जेव्हा स्वप्न बघतोय त्यावेळेला शरीर थंड नसतं. आपले प्राण तिथे निघून गेलेले नसतात, जे प्राणही असतात. अग्नीही असतोच. 3ही अवस्थांमध्ये हा असतो. आणि 3ही अवस्थांमध्ये अनुस्यूत असलेली
जे काही गोष्टी आहेत, प्राण आपले किंवा हा जो अग्नी आहे, हा तीनही वेळेला असतो. हा जो अग्नी आहे, हे जे प्राण आहेत, हे कोणाच्या अधिष्ठानावर कार्य करतात? तो जो आहे तो आत्मा आहे, तो ब्रह्माचं प्रतीक आहे. ते ब्रह्माचं प्रतीक आहे. सूक्ष्म गोष्टी असतात या, ज्या आतमध्ये दडलेल्या असतात. लाकडामध्ये हा अग्नी जसा लपून बसला असतो. अजूनही उदाहरणं दिलेत. जसं तिळामध्ये तेल आतमध्ये लपून बसलेलं असतं. तिळातलं तेल, फुलांमधला सुगंध, फळांमधला रस, दुधामधलं तूप. संस्कृत सुभाषित आहे असं एक या अर्थाचं. दुधामध्ये तूप असतं, काष्ठामध्ये अग्नी असतो. तसंच अगदी त्याच पद्धतीने हे प्रभू, या सगळ्या जगामध्ये तूच व्यापून बसलेला आहेस. तूच म्हणजे कोण? आत्मा. आपण रोज जेवणाचं काम करतो. जेवणाच्या आधी एक मंत्र म्हणतो. भगवद्गीतेतला अत्यंत सुप्रसिद्ध मंत्र आहे. ब्रह्मार्पणं ब्रह्मावी ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मेण ते गंतव्य ब्रह्मकर्म समाधिना. या अग्नीमध्ये जो स्वाहा करतो, तो स्वाहा करणारा तो सुद्धा ब्रह्म आहे. जो अग्नी आहे तो सुद्धा ब्रह्म आहे. जे स्वाहा करण्यामध्ये जे हविष घातलं जातं ते सुद्धा ब्रह्म आहे. ही जी क्रिया चालू आहे ही सुद्धा ब्रह्म आहे. याचं जे फळ मिळणार आहे, याचं जे यज्ञाचं जे फलित होणार आहे ते सुद्धा ब्रह्म आहे. अशा पद्धतीने एक अन्वयाची प्रक्रिया इथे सांगितलेली आहे. सगळ्या अवस्थांमध्ये, सगळ्या प्राणांमध्ये जे जिवंतपणा आहे, जे एक प्रतीक आहे त्याचं, ते अग्नीमुळे दाखवलं जातं. हा अग्नी जर का असेल तर सृष्टीचं चलनमलन होतं. अग्नी जर का नसेल तर सृष्टी मृत झाल्यासारखी होऊन जाईल. बघा, काही प्रदेश असे असतात जिथे 6-6 महिने बर्फ पडतो. जेव्हा बर्फ पडतो, जेव्हा अत्यंत शीत लहर सुरू असते तिकडे, त्यावेळेला तिथे काहीही पशु पक्षी वेली काही नसतं, प्राणीसुद्धा नसतात तिथे. पण जरा सूर्यवरती करायला लागल्यानंतर, जेव्हा स्प्रिंग सीझन म्हणतो त्याला, जेव्हा असा स्प्रिंग सीझन येतो आणि उष्णता जेव्हा तिथल्या प्रदेशामध्ये वाढायला लागते, बर्फ वितळून जातो, त्यावेळेला आपोआप तिथल्या यांना पालवी फुटते. आपोआप तिथे पशु पक्षी सगळे काम करायला लागतात. तिथे पक्षी येतात, पालवी फुटते, सुंदर दृश्य दिसायला लागतं, जिवंत असल्यासारखं वाटतं तो प्रदेश. असो, हा अग्नी सगळीकडे बघणं एतद्वैतत. आपण पुढचा मंत्र बघू आणि आज थांबू. यश्चोदेति सूर्यास्तं यत्र च गच्छति तन्देवः सर्वे पीतास्तु नात्येति कश्चन एतद्वैतत. याचा अर्थ असा की ज्या ब्रह्मतत्वापासून सूर्य उदय पावतो व ज्यात सूर्याचा अस्त होतो त्यावरच सर्व देव अधिष्ठित आहेत. सर्व देवांना त्याचाच आधार आहे. त्याचे अतिक्रमण कोणीही करू शकत नाही किंवा कोणीही त्याची मर्यादा उल्लंघून जाऊ शकत नाही. हेच ते ब्रह्मतत्व आहे. अतः म्हणजे जिथून सूर्य उदित होतो, म्हणजे सूर्य उदित होतो आणि सूर्य जिथे अस्त होतो, दोन्ही, जिथे सूर्याचा उदय होतो आणि सूर्य जिथे अस्त होतो. कारण यत्रच गच्छती म्हणजे कुठे जातो, गच्छती म्हणजे जिथे सूर्य जातो तिथे, म्हणजे कुठली वस्तू? ती आत्मवस्तू. विचार करू आपण त्याचा. नाही तर तुम्ही लगेच म्हणाल सूर्याचा उदय होतो आणि सूर्याचा अस्त होतो. पण आम्हाला सायन्समध्ये शिकवलं आहे, असं विज्ञानाने सांगितलं की सूर्याचा उदय आणि अस्त हे पृथ्वीच्या चलनवलनामुळे होतं. त्याचा अस्तही होत नाही आणि उदयही होत नाही, तो आहे तसाच आहे. असा विचार इथे करू नका, असा अर्थ इथे लावू नका. काव्यातली काही प्रतिभाशक्ती एक असते प्रत्येकाची. इथे ज्या पद्धतीने हा विचार मांडलेला आहे, सूर्य हा देवतांचा परत एक रिप्रेझेंटेटिव्ह आहे. सूर्याचं उदय होणं आणि अस्त होणं, याचबरोबर बाकीच्या सुद्धा देवता इथे सांगितलेल्या आहेत. अनेक प्रकारच्या देवता असतात. सूर्यदेवता, आपण मगाशी विचार केला, प्रत्येक इंद्रियांची एक एक देवता आहे. तसेच सूर्य, चंद्र, यम, वरुण, काल, दिशा इत्यादी अनेक प्रकारच्या देवता आहेत. या सगळ्याच्या सगळ्या देवता यांची निर्मिती जिथून होते आणि यांचं अस्त जिथे होतो, म्हणजे हे जिथून येतात आणि जिथे जातात. आता उदाहरणार्थ कालाची निर्मिती कुठून होते? ते आत्म्यापासूनच झालेली आहे. त्वम कालत्रयातीतः, तिन्ही कालांच्याही पलीकडे असलेला असा जो तो आहे तो आत्मा आहे.
कालाची निर्मिती आणि अस्त जिथे होतो. सूर्याची निर्मिती किंवा उदय आणि अस्त जिथे होतो ते म्हणजे ते आत्मतत्व. ते आत्मतत्व. तत् उ म्हणजे त्या परमेश्वराला न अत्येती. सगळे देवांना काय सांगणं इथे चालू आहे? तत् उ न अत्येती कश्चन, म्हणजे त्याचं कोणीही उल्लंघन करू शकत नाही. त्याला कोणीही त्याच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही. आत्म्याच्या पुढे कोणतीही देवता जाऊ शकत नाही. परब्रह्म वस्तू जी आहे तीच अत्यंत श्रेष्ठ वस्तू आहे, त्याचं कोणी उल्लंघन करू शकत नाही. अशा पद्धतीचं वचन पुरुष सूक्तामध्ये सुद्धा आलेलं आहे. पुरुष सूक्तामध्ये सहस्री शीर्षा सहस्राक्ष सहस्रपाद त्याच्या पुढे म्हटलेलं आहे सभूमिं विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठन् दशांगुलम. न अत्येती अत्यतिष्ठ दशांगुलम म्हणजे तो त्याच्याही पलीकडे जाऊन दशांगुल उरलेलाच आहे. तो परमेश्वर सभूमिं विश्वतो वृत्वा म्हणजे सगळ्या भूमींना व्याप्त करून सगळीकडे पसरून सुद्धा तो परमेश्वर दश अंगुलांनी म्हणजे 10 बोटांनी तो जास्त मोठा आहेच. त्याच्याशिवाय अजून तो उरलेला आहे. सगळ्या विश्वाला व्यापूनही तो परमेश्वर जास्त भरतो. म्हणजे सगळं विश्व, सगळे पदार्थ, सगळे देवता त्या परमेश्वराला म्हणजे त्या आत्मतत्वाला त्याच्यापेक्षा पुढे जाऊ शकत नाही. मोरोपंतांचं वचन आहे सुंदर. भू जल तेज समीर ख काष्टादिकी असे भरला. स्थिर चर व्यापुनी तो परमात्मा दशांगुळे उरला. सगळीकडे व्यापून भू जल आपण विचार करतो आहोत, तेज म्हणजे अग्नी, समीर म्हणजे वायू आणि ख म्हणजे आकाश, पंचमहाभूत. काष्टादिकी असे भरला. काष्टादिकी म्हणजे कुठे? अग्नीमध्ये. काष्टात जो असतो तो कोण? अग्नीच्या रूपाने जो भरलेला आहे तो, ज्याचा आपण आत्ता विचार केला. स्थिर चर व्यापुनी तो परमात्मा. स्थिर म्हणजे जे स्थिर आहे, स्थावर आणि जंग, जे सगळे अचेतन वस्तू ज्या आहेत त्या स्थिर वस्तू, आणि चर म्हणजे जे चेतन वस्तू आहेत त्या सगळ्या चेतन वस्तू, त्यांना व्यापून सुद्धा तो परमात्मा दशांगुळे उरला. म्हणजे तो परमात्मा त्यांना व्यापून सुद्धा पुढे उरलेला आहे. अत्यतिष्ठत् दशांगुलम न अत्येती म्हणजे त्याचं उल्लंघन करू शकत नाही, त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही, त्याच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही. अशा पद्धतीने इथे सूर्याचं वर्णन केलेलं आहे. पण सूर्याचं वर्णन जरी का केलं असलं तरी बाकी सर्व देवता त्याच्यामध्ये समर्पित आहेत, अनुस्यूत आहेत. आता सूर्याचा जेव्हा विचार करतो त्यावेळेला तो सूर्य हा चेतन आहे का अचेतन आहे असा प्रश्न आपल्यासमोर येतो. कारण आपण तर सूर्याला देवता मानतो, आपण सूर्याची उपासना करतो. पण सूर्य हा भौतिक सूर्य जो आपल्याला दिसतो, देवता मानणं ही गोष्ट ठीक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा त्या आत्मतत्वाला बघणं ही गोष्ट ठीक आहे. तसा विचार केला तर आपण चराचरामध्ये सगळीकडे प्रत्येक गोष्टीमध्ये आत्मतत्व बघतो. अगदी पशु पक्षी वृक्षवेली यांचेसुद्धा आपण पूजा करतो. एक एक देवतेचं वाहन म्हणून आपण प्रत्येक प्राण्याची पूजा करतो, पर्वताची पूजा करतो, नदीची पूजा करतो, वृक्षांची पूजा करतो. तशीच ती सूर्यदेवताची सुद्धा पूजा करतो. पण थोडा बारकाईने विचार केला, पारमार्थिक म्हणून जर का विचार केला तर हा सूर्य जो आहे तो चेतन आहे का अचेतन आहे? तर सूर्यसुद्धा अचेतन आहे, तो पांचभौतिक आहे. पांचभौतिक असल्यामुळे तो अचेतन आहे, आणि अचेतन असल्यामुळे तो ब्रह्म नाही. तो ब्रह्म नाही, सूर्य म्हणजे ब्रह्म नाही. पण सूर्याची उत्पत्ती जिथनं होते, सूर्याची अस्त ज्याच्यामध्ये होतो, हे जे आपण मगाशी वर्णन केलं सगळं, आकाश, तेज, आप, पृथ्वी या सगळ्यांची निर्मिती ज्याच्यातनं होते ती कोणामुळे होते? ती त्या आत्मवस्तूमधनं होते, ती त्या ब्रह्मवस्तूमधनं होते. त्या ब्रह्मामधनंच सूर्याचं आगमन होतं, त्या ब्रह्मामध्येच त्या सूर्याचा अस्त होतो. ब्रह्माच्या अस्तित्वामुळे, ब्रह्माच्या अधिष्ठानावर ह्या सगळ्या जगताची निर्मिती होते. त्याच्याच अधिष्ठानावर या सगळ्या जगताचा अस्तसुद्धा होतो, नाशसुद्धा होतो. म्हणून सगळ्या चराचरामध्ये जे ब्रह्म अनुस्यूत आहे त्याला शोधणं, त्याला पाहणं हीच खरी साधना. सर्वाभूती परमेश्वर हे म्हणतो आपण, पण ते कशा पद्धतीने म्हणायचं ते या पद्धतीने विचार केला, अन्वयाचा विचार केला तर आपल्याला प्रत्येक चराचर वस्तूमध्ये ब्रह्म आणि आत्मवस्तू शोधता येऊ शकते. आणि ती गाठणं हेच महत्त्वाचं असतं, ती शोधणं. ज्या व्यक्तीशी आपण बोलतो आहोत, ज्याचा आपण अनुभव घेतो आहोत, त्या प्रत्येक वेळेला असा विचार करायचा की हा कोणाच्या अधिष्ठानावर आहे, ही समोरची व्यक्ती आहे ही कोणाच्या अधिष्ठानावर कार्य करते आहे, त्याच्यामधले
अग्नितत्व, त्याच्यामधलं प्राणतत्व हे बघायचं आणि ते कुठनं आलं तर एतद वैतत असा विचार करायचा. असा विचार केला तर आपल्याला जी निधिध्यासन सांगितलेलं आहे, आपल्याला जे ध्यान सांगितलेलं आहे, ब्रह्मवस्तूचं सतत ध्यान करायचं असे म्हटलेलं आहे, जे निधिध्यासन करायचं असं म्हणतात, ते साधक म्हणून, पारमार्थिक साधक म्हणून आपण या पद्धतीने करू शकतो. आज हा मंत्र पूर्ण करू. इथे वेळ झालेला आहे. आज इथेच थांबू. पुढच्या वेळेला उरलेल्या मंत्रांचा विचार करूया. हरि ओम तत्सत. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.